नमस्कार, मी पूजा. MVTVच्या आमने सामने मध्ये तुमचं स्वागत. आज आपल्यासोबत आहे प्रभाग क्रमांक 88 चे उमेदवार सौ सरस्वती पाटील. तर सरस्वतीजी, तुम्ही आम्हाला तुमच्याबद्दल थोडं सांगा. माझं नाव सरस्वती सुनील पाटील. मी वार्ड क्रमांक 92 मध्ये राहते. माझे मिस्टर नगरसेवक आहेत. लहानपणी माझे वडील सुद्धा राजकारणामध्ये होते आणि माझी लहानपणापासूनच राजकारण माझ्या रक्तात आहे. त्यानंतर लग्न होऊन माझे मिस्टर सुद्धा समाजात कार्य करत होते. ते चांगले क्रिकेटर आहेत खेळण्यामध्ये आणि माझ्या सासऱ्यांची शिक्षक आहेत. त्यांनी शाळा काढलेली आहे आमच्या वॉर्डमध्ये. त्याच्यामुळे सर्व सामाजिक आणि राजकीय कारकीर्द मला माहेरून सुद्धा भेटलेली आहे आणि सासरी सुद्धा माझं वातावरण तसंच आहे. ओके, तर वॉर्ड क्रमांक 88 च्या कोणत्या समस्यांना घेऊन तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे? आज मी जेव्हा वार्ड क्रमांक 88 मध्ये मतदानासाठी फिरते तेव्हा मला तिथे खूप समस्या दिसत आहेत. पाण्याच्या जलवाहिन्या इतक्या नादुरुस्त झालेल्या आहेत. ते जलवाहिन्या म्हणून पाणी पुरवठा होत नाही व्यवस्थित. ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे. जिथे जिथे बघते मी कचरा कुंड्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि ज्या समस्या आहेत नागरिक समस्या त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ओके, बीजेपीचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी 4FSI बद्दल सांगितलं, तर तुम्ही मोडकळी झालेल्या इमारतींना पुनर्विकास कसं करणार, त्याच्यामध्ये तुमचं काय योगदान असणार आहे? आपल्या ठाणे बेलापूर मतदारसंघाच्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे ज्यांनी विधानसभेमध्ये आता जे हिवाळी अधिवेशनामध्ये जो 2.5 FSIचा मुद्दा धरून 2.5 FSI आपल्याला भेटलेला आहे, पण 4 FSI भेटावा म्हणून जे प्रयत्न केलेले आहेत आणि ते जर भेटले तर नागरिकांना खरोखर त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. कचरा, फुटपाथ आणि स्ट्रीट लाईट याच्यामध्ये तुम्ही काय सुधारणा करणार आहे? नागरिक जर आपले करदाते आहेत तर त्यांना त्या सुविधा मिळणं गरजेचंच आहे आणि त्यासाठी मी पाठपुरावा करून कामं करण्याची माझी इच्छा आहे. आणि भ्रष्टाचार मुक्त नवी मुंबईसाठी कशा प्रकारे काम करणार आहे तुम्ही? आज आपण पाहतो की सगळीकडे भ्रष्टाचार वाढलेला आहे. नवी मुंबईमध्ये असे काही मोठे मोठे जे असतात कॉन्ट्रॅक्टर, तिथे भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. ते जर त्याच्यावर जर अंकुश ठेवला आपण आणि ते भ्रष्टाचार मुक्त करण्याचा, माझा वाट तरी भ्रष्टाचार मुक्त करण्याचा मी मानस ठेवलेला आहे. नवी मुंबईमध्ये जशा प्रकारची दहशत पसरली आहे ते समोर येत आहे, त्यामध्ये भयमुक्त नवी मुंबई कशा प्रकारे काम करणार आहे? आज आपण जे पाहतो या वार्ड क्रमांक 88 मध्ये पण तसंच झालेलं, दहशत पसरलेली आहे. ज्या महिला मला भेटतात त्या इतक्या दहशतीखाली वावरत आहेत की त्या सांगतात की आम्हाला मतदान करायला पण भीती वाटते, एवढी त्यांच्यात दहशत पसरलेली आहे. आपल्याच कुक्षर गावामध्ये जी घटना घडलेली आहे त्या तरुण मुलाला एका राजकीय पक्षातून ज्या सत्ताधाऱ्यांनी जे मारलेलं आहे, एक मारहाण जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, ती खरोखर एक दुर्दैवी घटना आहे आणि तसं घडू नये. आणि आपला वार्ड हा माझा 88 क्रमांकाचा तो दहशत मुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करण्याचा माझा मानस आहे. वॉर्ड क्रमांक 88 मध्ये सेक्टर 15 आणि 11 आणि 3 येणार आहे, तर त्या नागरिकांनी तुम्हाला का वोट द्यावी तुम्हाला असं वाटतं? वार्ड क्रमांक 88 मध्ये सेक्टर 15, सेक्टर 11 आणि 3 त्यामध्ये सुजान असे नागरिक आहेत. ते माझे जे मतदार बंधू आहेत ते सुशिक्षित आहेत आणि ते चांगलेच लोकांना निवडून देतील अशी मला आशा वाटते. आणि तुम्ही वॉर्ड क्रमांक 88 मध्ये ज्या ज्या समस्या आहेत त्यांचं कसं कसं निवारण करणार आहे? वार्ड क्रमांक 88 मध्ये ज्या समस्या आहेत त्या प्रशासनापुढे मांडून लवकरात लवकर सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सगळ्यात जास्त कोणत्या समस्या आहे असं तुम्हाला वाटतं? आता आपण पाहतो डेंग्यूचे पेशंट वाढलेले आहेत. मलेरिया, डेंग्यू, स्वच्छता होत नाहीये, फवारणी होत नाहीये, कचराकुंडी नाहीयेत. मी फिरते तेव्हा आता पाहते तिथे कचराकुंडी भरपूर कमी प्रमाणात आहेत. पाण्याचा प्रॉब्लेम आहे. महिलांना पाण्यासाठी 2 तास पाणी कमी प्रमाणात येतो आणि ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे. ओके, तर तुम्ही अशा प्रकारे त्याचं निवारण करणार आहे. आणि महिलांचा असा दुसरा प्रश्न आहे की मंगळसूत्र चोरलेले जातात ज्या गर्दीच्या ठिकाणी, त्यासाठी सीसी कॅमेरे सुद्धा बसवण्याचा माझा प्रयत्न आहे. 15 वर्षापूर्वी तुम्ही सेक्टर 15 चे नगरसेवक होता, तेव्हा तुम्हाला काय प्रतिसाद मिळाला? सेक्टर 15 हा सर्वधर्मीय समाजाचा समाज आहे तिथे आणि चांगला प्रतिसाद मला भेटला आणि मी अपक्ष म्हणून तिथे निवडून आली होती. ओके, आणि आता सेक्टर 15 सोबत 11 आणि 3ही वाढले, तर तुम्ही त्या आव्हानाला कसं सामोरं जाणार आहे? मी त्या मतदार बंधूंना एवढंच सांगेन की मी जरी दुसऱ्या वार्डमधले असली तरी माझे काम करण्याची इच्छा आहे. ज्या तुमच्या समस्या आहेत त्या मी करण्याचा प्रयत्न करेन.
असं मी मतदारांना सांगू शकते. सेक्टर 3 मध्ये ज्या जनता मार्केटमध्ये ज्या समस्या आहे तुम्ही त्याचं निवारण कसं करणार? सेक्टर 3 मध्ये जे मार्केट आहे ते खूप तिथे गर्दी असते, नेहमी तिथे लोकांची रेलचेल असते. तिथे शौचालयाची व्यवस्था नाहीये, पाण्याची व्यवस्था नाहीये. मी तिथे निवडून आल्यानंतर अगोदर तिथे शौचालयाचं आणि पाण्याची व्यवस्था करणार आहे. आणि तिथे जे फुटलेले फुटपाथ तुटलेले आहेत, तिथले कामं भरपूर तिथे अपूर्ण आहेत. विरंगुळा केंद्र आणि बाल उद्यान याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्ही काय काय करणार आहे? आज सेक्टर 3 मध्ये जे विरंगुळा केंद्र आहे, ज्येष्ठ नागरिकांना आज संध्याकाळी सकाळी फिरण्यासाठी काहीतरी पाय मोकळे करण्यासाठी चांगली जागा असावी, पण आज त्या सेक्टर 3 मध्ये जे विरंगुळा केंद्र आहे त्याची दुरावस्था झालेली आहे. त्याचं सुनियोजित असं मी कार्यक्रम करण्याचा माझा मानस आहे. वॉर्ड क्रमांक 88 मधील लोक तुम्हाला निवडून आणतील याची तुम्हाला आशा आहे? हो, मला पूर्ण खात्री आहे की वार्ड क्रमांक 88 चे मतदार बंधू मला प्रचंड मतांनी बहुमतांनी निवडून देतील. कारण मी अगोदर कामं केली पण आहेत आणि आता पण मी लोकांसमोर तेच सांगते की मला काम करण्याची इच्छा आहे. आणि जो ताईंनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि माझे मतदार बंधू माझ्यावर जो विश्वास दाखवतील त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. आणि ते मला 10 तारखेला प्रचंड कमल या बटनावर मतदान करून मला प्रचंड बहुमताने निवडून देतील याची मला पूर्ण आशा आहे. आमच्या आमने सामने या कार्यक्रमात आल्याबद्दल सरस्वती पाटील तुमचा अत्यंत धन्यवाद. आपण सुद्धा मला इथं बोलवलं त्याबद्दल मी आपले आभारी आहे.